श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे नरक चतुर्दशी आणि या दिवशी अभ्यंग स्नान देखील केले जाते. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी किंवा छोटी दीपावली देखील म्हणतात. या दिवशी सोमवारी नरक चतुर्दशी ही साजरी केली जाणार आहे. तसेच या दिवशी यमाचा दिवा देखील काही ठिकाणी लावला जातो, तर काही ठिकाणी धनत्रयोदशीच्या दिवशी लावला जातो आणि काही ठिकाणी अगदी दिवाळीपासून 5 दिवस हा यमाचा दिवा देखील लावला जातो. यामुळे अकाली मृत्यूची भीती राहत नाही. नरक चतुर्दशी म्हणजे छोटी दीपावली. नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करून यमराजाची पूजा करणारा नरकामध्ये जाण्यापासून वाचतो आणि स्वर्ग प्राप्ती करतो, अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच संध्याकाळी यमाची पूजा केल्याने अकाली मृत्यूचा भय राहत नाही असे म्हटले जाते. जेव्हा भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता तेव्हा त्यांनी शरीराला तेल आणि उटणे लावून अंघोळ केली होती. तेल लावून अंघोळ करण्याची ही परंपरा त्या दिवसापासून सुरू झाली. असे केल्याने नरकापासून आपल्याला मुक्ती मिळते, तसेच स्वर्ग आणि सौंदर्याचे वरदान मिळते. प्राचीन काळात नरकासूर नावाच्या एका अत्यंत क्रूर आणि शक्तिशाली राक्षसाने आपल्या शक्तीच्या जोरावर देवांना, ऋषींना, सर्वसामान्य लोकांना खूप त्रास दिला. त्याने 16,000 राजकन्यांना बंदी बनवून ठेवले होते आणि अनेक स्त्रियांचा छळ केला. त्याच्या या अत्याचाराला कंटाळून लोकांनी भगवान श्रीकृष्णाला मदतीची याचना केली. भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा हिच्या मदतीने नरकासुराशी युद्ध केले. याच दिवशी म्हणजेच अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून लोकांना त्याच्या तावडीतून मुक्त केले. नरकासुराच्या वधानंतर लोकांनी अत्याचारातून मुक्त झाल्याचा आनंद म्हणून हा दिवस उत्सवासारखा साजरा केला, जो पुढे नरक चतुर्दशी म्हणून ओळखला जाऊ लागला. आता यामध्ये अभ्यंग स्नानाचे देखील महत्त्व आहे. नरकासुराचा वध करून परतल्यानंतर श्रीकृष्णाच्या शरीराला त्याच्या रक्ताचे आणि घामाचे डाग लागले होते. हे डाग धुवून शरीर शुद्ध करण्यासाठी श्रीकृष्णाला सुगंधी तेल, उटणे लावून जे स्नान घातले त्यावरूनच अभ्यंग स्नानाची प्रथा सुरू झाली. हे स्नान पहाटे सूर्योदयापूर्वीच करायचे असते. मान्यतेनुसार नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केल्याने मनुष्याचे वर्षभरातील सर्व पापे धुतले जातात. या दिवशी स्नान केल्यास नरक यातनांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. अभ्यंग स्नानानंतर यमतर्पण केल्याने अकाली मृत्यूचे भय देखील टळते. मग हे यमतर्पण कसे केले जाते? तांब्याच्या कलशामध्ये पाणी, काळे तीळ घेऊन दक्षिण दिशेला ते पाणी यमाला अर्पण करत असताना आपण ओम यमाय नमः, ओम धर्मराजाय नमः, ओम मृत्यूवे नमः अशा आपण मंत्रांचा जप करायचा आहे. अर्पण केलेले पाणी घरात न सांडू देता ते पिंपळाच्या झाडाला किंवा अन्य कोणत्याही झाडाला अर्पण करावे. आता अभ्यंग स्नानापूर्वी कारेट नावाचे एक फळ जे कडवट असते ते पायाने फोडण्याची प्रथा आहे. ही प्रथा नरक चतुर्दशीचा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण कारेट हे नरकासुराचे प्रतीक मानले जाते. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला याचे प्रतीक म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे पाय ठेवून कारेट फोडले जाते. कारेट फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारा लालसर किंवा पिवळसर रस हा नरकासुराच्या रक्ताचे प्रतीक मानला जातो. हे कृत्य वाईटावर आणि पापावर विजय मिळवल्याचा शुभ संकेत देते. कारेट फोडल्यानंतर येणारा कडवट वास नरकासुरानंतर दूर झालेल्या अत्याचार आणि वाईट शक्तींचे प्रतीक मानले जाते. यानंतर सुगंधी अभ्यंग स्नान करून शुद्ध आणि सात्विक जीवनाची सुरुवात केली जाते. थोडक्यात नरक चतुर्दशी ही केवळ दिवाळीची तयारी नाही, तर ती अत्याचारावर धर्माचा विजय आणि पापावर पुण्याने मिळवलेला विजय दर्शवते. या दिवशी अभ्यंग स्नान आणि कारेट फोडण्याची प्रथा पाळून प्रत्येक जण आपल्या जीवनातील वाईट प्रवृत्ती आणि नकारात्मकतेवर विजय मिळवण्यास बळ देखील देते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. अभ्यंग स्नान आहे म्हटल्यावर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा आपल्या स्वतःमध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होईल. भरपूर वेळा आपल्याला नजरबाधा देखील झालेली असते. आपल्या इथे कोणी ना कोणी येत असते, शेजारी असो किंवा कोणीही असो, नातेवाईक असो, आणि ती व्यक्ती घरातून येऊन गेली की आपण अचानक आजारी पडतो किंवा घरामध्ये भांडण तंटे होतात, वादविवाद होतात किंवा मुलांची प्रगती होत नाही. अशा अनेक समस्या
उद्भवत असतात। मग आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यासाठी, आजारपण दूर होण्यासाठी व आपली प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। तसेच हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। आता या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करण्याचा प्रयत्न करा। आणि जर आपल्याला शक्य झाले नाही तर अगदी आपण नंतर अंघोळ केली तरी पण चालेल। शक्यतो तरी आपल्या घरामध्ये लहान मुलांना जमणार नाही, पण आपल्याला तरी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायला जमेल, त्यामुळे आपण देखील ब्रह्ममुहूर्तावरती स्नान हे करू शकता। आता आपण या दिवशी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण आपले 2 हात जोडायचे आहे, आपल्या हाताकडे बघायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपले दोन्ही हात आपल्या तोंडावरून फिरवायचे आहे। आता यानंतर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे, ते म्हणजे आपण या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण घराबाहेर स्प्रे करायचं आहे। यामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घराबाहेर राहील आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही। तसेच या दिवशी उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे। या दिवशी फरची पुसायची आहे। आपल्याला चिमूटभर त्या पाण्यामध्ये, जी काही फरची पुसत असतो त्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे, पिवळी मोहरी टाकायची आहे। या सर्व वस्तू जर आपण फरची पुसताना त्या पाण्यामध्ये टाकल्या तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मक ऊर्जा दूर होते। तसेच या दिवशी आपण घरामध्ये गोमूत्र देखील शिंपडायचं आहे किंवा तुम्ही गंगाजल देखील शिंपडू शकता। तांबे घ्यायचे आहे, त्यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे, त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि त्यामध्ये एक आंब्याचं पान बुडवून ठेवायचं आहे। सकाळी उठल्यानंतर, अंघोळ झाल्यानंतर आपण हे पाणी घरामध्ये सर्व कोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे। मग बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये आपण हे गंगाजल शिंपडू शकता। आणि जर तुमच्या रात्री लक्षात राहिले नाही तर सकाळी उठल्यानंतर आपण पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरामध्ये शिंपडावं किंवा अगदी गोमूत्र देखील घरामध्ये शिंपडू शकता। यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होते आणि यानंतर आपण जे काही उपाय करू तर ते उपाय देखील सफल ठरतात। आता नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते। आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे, तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही अभ्यंग स्नान करू शकता। पण आता मी तुम्हाला काही वस्तू टाकायला सांगणार आहे, तर तुम्ही या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये नक्कीच टाकू शकता। या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण चंदनाची पेस्ट आपल्या अंगाला लावायची आहे। तुम्ही उठणं देखील लावू शकता आणि ज्यांना या गोष्टी लावणे शक्य नसेल, तसेच ज्यांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल तर अशा व्यक्तीने थोडीशी हळद घ्यायची आहे। हळदीमध्ये थोडंसं कच्चं दूध आपल्याला टाकायचं आहे। हळद आणि कच्चं दूध आपण आपल्या शरीराला लावायचं आहे। मग अगदी हातावर, तोंडावर, पायावरती आपण हळद आणि कच्चं दूध लावायचं आहे। यामुळे भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो, पण त्यासोबत माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। भरपूर आपण उपाय करतो, सेवा करतो, पण आपल्याला तरीही काही फरक हा बघायला मिळत नाही। खरं तर आपल्यामध्ये जर सकारात्मकता असेल तर आपण कोणतंही काम करायला घ्या ते व्यवस्थितरित्या पार पडतं व आपल्याला जी गोष्ट पाहिजे असेल ती गोष्ट तर नक्कीच मिळते। तर तुम्ही या नरक चतुर्दशीच्या दिवशी हळद आणि कच्च्या दुधाची पेस्ट तुमच्या अंगाला जरूर लावायची आहे। त्यानंतर आता अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत। आता घरामध्ये लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्याच आहे। तसेच घरामध्ये अशा काही व्यक्ती देखील असतात ज्या या गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही, तर त्यांच्या नकळत त्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहे। कारण की आपले आजी आजोबा देखील हे उपाय व सेवा करत होते, त्यामुळे आपण देखील या वस्तू टाकायच्या आहे। तसेच घरामध्ये एखादी व्यक्ती कायम नकारात्मक बोलत असते, आपण तिला कितीही सकारात्मक करण्याचा प्रयत्न करा पण ती नकारात्मकच बोलते, किंवा एखादी व्यक्ती व्यसनाधीन असेल तर तिच्या देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहे। या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही
म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे। तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला गंगाजल सहज मिळून जाईल, किंवा अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे, गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करायची आहे। यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं। त्यानंतर दुसरी वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तर ते म्हणजे काळे तेल। तसेच आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे। हळद ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते, त्यामुळे या दिवशी हळद आवर्जून टाकायची आहे। या 3 वस्तू टाकून आपण अंघोळ करायची आहे। आता या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे। आता या वस्तू टाकून झाल्यानंतर आपण पंचगव्य देखील टाकायचं आहे। आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे पंचगव्य सहज मिळून जाईल। पंचगव्य टाकल्यामुळे देखील आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो। आता या सर्व वस्तू आपण घरामध्ये सर्व व्यक्तींच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे, पण त्यासोबत आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे, तरच आपण ज्या काही वस्तू टाकलेल्या आहे तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होईल। तर तो मंत्र असा आहे की गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु। मी परत एकदा मंत्र सांगते, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु। अगदी प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना आपण हा मंत्र म्हणायचा आहे। आता अंघोळ झाल्यानंतर आपण या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र जरूर परिधान करायचे आहे, कारण की या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर आपला गुरुग्रह देखील बळकट होतो। पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर इतर कोणतेही वस्त्र परिधान करू शकता, फक्त आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही, कारण की जेव्हा आपण शुभ कार्य असते तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो। आता आपण जर अंघोळीच्या पाण्यामध्ये या 3 वस्तू टाकल्यानंतर आपले दुर्भाग्य दूर होऊन आपल्याला सौभाग्य प्राप्त होत असते। तसेच आता नोकरी व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा अगदी व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला असेल तर अशा व्यक्तीने रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब मध टाकायचे आहे आणि मध टाकून आपण अंघोळ करायची आहे। तसेच अंघोळ करत असताना आपण मंत्र जप देखील करायचा आहे आणि मग अंघोळ करायची आहे। यामुळे नोकरी व व्यवसायामध्ये देखील प्रगती होत असते। आता या दिवशी आपण अभ्यंग स्नान करणार आहोत, पण या दिवशी आपण जेव्हा तुळशीची पूजा करत असतो तेव्हा त्या पाण्यामध्ये देखील आपण 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि मगच तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे। हे पाणी अर्पण करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। तुळशी मातेचे दर्शन घ्यायचे आहे, यामुळे माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होतो। तसेच या नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण जेव्हा देवांना स्नान करत असतो तर तेव्हा त्या पाण्यामध्ये देखील 2 थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचं आहे आणि मगच तुम्ही त्या पाण्याने देवांना स्नान घालायचं आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।